हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 60. हळूहळू मीरा आणि शंतनूमधलं प्रेम फुलत होतं आणि घट्टही होत होतं. दोघांचं भेटणं आणि सोबत असताना बनत चाललेली ती बॉन्डिंग कोणाही कपलला लाजवेल अशीच होती. थोडाफार रुसवा फुगवा जरी झाला तरीही दोघं पुन्हा एकत्र यायचे, कारण तो न दिसणारा बॉन्ड हा वरवर दिसणारा नव्हता, तो आतून होता, अगदी घट्ट. आणि त्यात मध्ये सिद्धार्थ कॉम्पिटिशनला असल्यासारखा शंतनूला सतत जाणवून देत असायचा, तू सोडलं तर तिला मी आहे. त्याचं मीराच्या अगदी मित्र म्हणूनच पण सतत आजूबाजूला राहणं, तिची काळजी घेणंच असं होतं की जलस होऊन शंतनूही मीरावर जास्त काळ नाराज राहत नसायचा. त्याला मीराला कोणासोबत पाहणंच अशक्य होतं, सिद्धार्थ सोबत तर नाहीच. मग भले तो आता त्याचा खूप चांगला आणि पूर्वीसारखाच मित्र झालेला तरीही. सध्या कॉलेजमध्ये स्पोर्ट डेचं वारं वाहत होतं. त्याचीही कालांतराने क्षमण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. मग त्याचाही फीवर हळूहळू उतरून गेला आणि आता पुन्हा येणाऱ्या फायनल एक्झामसाठी सगळेच अभ्यासात बिझी होऊ लागले होते. हो म्हणता म्हणता एक्झाम्स ही सुरू झाल्या. सगळ्यांना चांगले मार्क्स हवे होते. मीराकडूनही घरच्यांना खूप अपेक्षा होत्या, मग तीही मन लावून अभ्यास करत होती. मीरा सुट्टीच्या दिवसात तिचे ते पार्टीतले एंटरटेनिंगचं काम करत असायची. सो शंतनूला सुट्टी जरी लागली तरी त्याला भेटणं तिच्यासाठी फार अवघड नसणार होतं. त्यामुळे दोघंही तसं टेन्शन फ्री होते. ते एक्झामचे 15-20 दिवस अगदी भरकन उडून गेले. आणि आज शेवटचा पेपर होता. पेपर संपल्यावर सगळे पार्किंगमध्ये भेटणार होते. अखेर पेपर झाला आणि सर्वात आधी वैजू आणि शुभ्रा पार्किंगमध्ये आल्या. थँक गॉड, झाली बाबा एकदाची एक्झाम, वैजू म्हणाली. हो ना, पण हे सगळे कुठं राहिलेत, शुभ्रा म्हणाली. येतील ग, वैजू म्हणाली. हे तो बघ, सीत सुद्धा आला. मे बी मीरा आणि सायलीही येतील इतक्यात, पण मला नाही वाटत शंतनू लगेच येईल. अगं का का काय, अगं टॉपर येतो, शेवटचा मिनिट तरी सोडेल का, वैजू शुभ्राला टाळी देत म्हणाली आणि दोघीही हसू लागल्या. एवढाच सिद्धार्थ तिथे पोहोचला. काय अगदीच खुश झालेला दिसताय दोघी, एक्झाम संपले म्हणून की काय, सिद्धार्थ म्हणाला. हो असंच समज, शुभ्रा म्हणाली. मीरा आणि सायली येताना दुरून दिसत होत्या आणि पाठोपाठ शंतनूही दिसला. आले बाबा हे सगळे. बाय द वे, कुठं जायचंय आता सीत, तुला काही आयडिया आहे? शंतनू म्हणत होता सीझन्सला जाऊ किंवा आमनोराला, मलाही तेच पटतंय. हो तिकडंच जाऊया, मजा येईल, वैजू म्हणाली. काहीच सेकंदात सायली आणि मीरा जॉईन झाल्या आणि पाठीमागून शंतनूही आपला वेग वाढवत त्यांच्यात जॉईन झाला. शंतनू, सगळा पेपर झाला का रे तुझा लिहून, शुभ्रा म्हणाली. हो का, असं का विचारलं तू? काही नाही रे, टॉपर ना तू, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुला येत असणार नाही. ही बघ, ही वैजूच म्हणत होती की तुला वेळ पुरला नसेल, म्हणत शुभ्रा हसली आणि त्यावर तोही हसला. चला मग कसं कसं जायचंय, मीरा म्हणाली. एक काम करू, मीरा माझ्यासोबत येईल, सायली शंतनू सोबत, तुम्ही दोघींची स्कूटी आहेच ना, सिद्धार्थ मुद्दाम म्हणून म्हणाला. तसं मीरा, सायली आणि शंतनू सोबत वैजू आणि शुभ्राही सिद्धार्थकडे पाहू लागल्या. त्यांचं सर्वांचं असं पाहणं झेलू न शकलेला तो अखेर मोठ्याने हसू लागला. हे आय एम जस्ट किडिंग, एक काम करा, मी जातो बाईकवर, मीरा अफकोर्स शंतनू सोबत जाईल आणि तुम्ही तिघे गप्प बसणारेच हा तुसेद, मी सांगते कसं जाऊया. मी शंतनू सोबत जाणार, मीरा शंतनूकडे अगदी ब्लश करत पाहत म्हणाली. आणि सायलीला घेऊन तू जाणार आहेस, तू हा सिद्धार्थ, आणि शुभ्रा आणि वैजू त्यांच्या स्कूटीवर येतील. सिम्पल, सी हाऊ इंटेलिजंट आय एम, ती कॉलरवर करत म्हणाली. येस ऑफकोर्स मीरा, यू आर इंटेलिजंट, शंतनू तिचे गाल ओढत म्हणाला. आम्ही आहोत इथे, लाडाला नका येऊ लगेच, शुभ्रा म्हणाली. हो पण असंच करू, सिद्ध तू घेऊन ये सायलीला, ओके ना सायली, वैजू म्हणाली. तसं सायलीने मान हलवली. तिला न्यायचं सिद्धार्थच्या मनात नव्हतं, पण आता काही ऑप्शन नव्हता. चलो देन, निघूया लगेच, मीरा म्हणाली. हो, तिथंच गेल्यावर काहीतरी खाऊन घेऊ आणि तोपर्यंत मूवीचाही टाईम होईल, शंतनू म्हणाला. हो दॅट्स गुड आयडिया, चलो देन, विल मीट ॲट दॅट प्लेस, सीझन मॉल्स, ये, वैजू आणि शुभ्रा जल्लोष करत निघून गेल्या. चल मीरा, आपणही निघूया, शंतनूने तिला विचारलं. हो चल, ती एक्साइट होऊन म्हणाली.
आणि दोघंही खुश होऊन त्यांच्या बाईककडे निघाले. चल, सिद्धार्थ सायलीकडे न पाहताच तिला म्हणाला आणि हातातली बाईकची कीज फिरवत त्याच्या बाईककडे निघून गेला. आणि सायली ही मुकाट्याने सिद्धार्थच्या पाठोपाठ आली. अखेर सगळे सीझन्सला पोहोचले. लंच टाईम होता तो. सर्वांनाच भूक लागलेली. मग सर्वात आधी ते सगळे फूड कोर्टला पोहोचले. तिथेच वर सिनेपोलिस होतं. सो मूव्हीसाठी आणखी कुठे दूर जायचा प्रश्न नव्हता. सिद्धार्थ आणि शंतनू दोघंही ऑर्डर द्यायला निघून गेले होते. या तिघीच सोबत होत्या. मीराचं लक्ष मात्र आज शंतनू ऑर्डर करायला गेला होता तिकडंच होतं. होय मीरा, तुझाच आहे बाई तो, किती पाहणारेस त्याला, वैजू तिला छेडून म्हणाली. अरे असं काही नाहीये. खळखळून हसताना तिचं पुन्हा लक्ष शंतनूकडे गेलंच. कारण नाही म्हटलं तर कॉलेजला येण्याच्या निमित्ताने का होईना रोज तो समोर असायचा. त्याची कितीच सवय झालेली तिला. आणि आता सुट्टी म्हटल्यावर थोडी तरी बंधनं त्याच्याशी भेटण्यावर बोलण्यावर येणारच होती. आणि त्याचमुळे कॉलेज संपल्याचं दुःख मीराला होत होतं. आणि तो शंतनू, त्याचं हास्य, त्याचं ते खोल डोळे जे काही दिवसांसाठी का होईना दूर जाणार आहेत, त्यांना ती मनात साठवू पाहत होती. या क्षणाला तरी तिला त्याला डोळ्यांपासून दूर होऊ द्यायचं नव्हतं. अगं बघू दे गं, पुन्हा भेटता येणार नाहीये तिला त्याला पुढचं कॉलेज सुरू होईपर्यंत, शुभ्रा बोलली आणि हसू लागली. मीरा मात्र खुश होती. त्यांचं चिडवणंही एन्जॉय करत होती आणि ब्लशही करत होती. सायली मात्र मीराच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून थोडी नर्वस झालेली खाली पाहत होती. हाऊ लकी मीरा इज कॉज शी हॅव शंतनू. हे वाक्य तिचं तिलाच आतमध्ये सलत होतं. एवढ्यात शंतनू आणि सिद्ध दोघंही परतले. शंतनू, बाबा मीराला असं एकटं सोडून जाऊ नकोस, वैजू एकदम गंभीर होत म्हणाली. असं एकटं म्हणजे तुम्ही होता की सोबत, तो मीराकडे पाहत म्हणाला. तसं मीरा वैजूला गप्प करत होती आणि वैजू आणि शुभ्राही पुन्हा हसू लागल्या. म्हणजे तिचं आल्यापासून सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे, वैजू कशी बशी हसता हसताच म्हणाली. तसं शंतनूने मीराकडे पाहिलं आणि मीराने तिचा चेहरा विरुद्ध दिशेला करत हातमध्ये घेऊन लपवला. ओ हो का मीरा, तो तिच्या बाजूला सरत हात लांबून तिला जवळ ओढत म्हणाला. ती मात्र तिचा चेहरा लपवत होती. ए मीरा, मीरा काय ग, काय झालंय आज तुला, त्याने तिच्या कानाजवळ जात हळूच विचारलं. गप रे शंतनू, आपण बाहेर आहोत, म्हणत तिनं त्याला दटावलं आणि ती मोबाईलमध्ये काही करू लागली. आणि आता मात्र जाणीवपूर्वक शंतनूची नजर मीरावरून हटत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर ब्लश तर दिसत होतं कसलं तरी. नक्की काय विचार करते ती हे मात्र त्याला कळत नव्हतं आणि त्याला ते जाणून घ्यायचं होतं. पण सध्या तरी सर्वांसमोर ते शक्य नव्हतं. ऑर्डर बहुधा रेडी होती. ए बसलाय काय, आता आणायचं तरी काम करत जा वैजू, शुभ्रा, सिद्ध म्हणाला. ओ हो, मीरा नाही का दिसत तुला, तुझी फ्रेंड मीरालाही सांग ना मग, ती का बसली आहे, वैजू म्हणाली. मीरा, बसू दे ग तिला बिचारीला, ती थकली असेल पेपर लिहून. हो ना मीरा, मीरा गरीब चेहरा करून मान हलवून त्याला पाहत म्हणाली. हो, आणि आम्ही, चल मीरा तूही चल, नाहीतर आम्ही नाही जाणार. हो ग राणी येते, चल, म्हणत मीरा उठली आणि शंतनूला डोळ्यांनीच आले असं खुणावून गेली. आणि शंतनूला नकळत ती आता नेहमीसारखी समोर नसणार याची जाणीव झाली. रोज कॉलेजमध्ये आल्यानंतर तरी ती समोर दिसायची. सुट्टीतले काही दिवस रेकॉर्डिंग असेल त्यात माझे दिवस जातील, पण त्यानंतर काय यार, त्यात घरी रॉकीसुद्धा नाही आहे. कसा जाईल माझा दिवस, तेही मीराला न भेटता. तीही हाच विचार करते का, मे बी असू शकेल. शिट, माझा तर बर्थडेही याच दिवसात येतोय. मीराशी बोलायला हवं, काही नाही निदान माझ्या बर्थडेला तरी तिनं माझ्यासोबत असायला हवं. एवढ्यात मीरा, वैजू आणि शुभ्रा सोबत त्यांच्या प्लेट्स घेऊन आल्या. त्याची प्लेट्स त्याच्यासमोर ठेवली आणि स्वतःची घेऊन स्वतःच्या जागेवर बसली. आणि माझी प्लेट कोण आणणार मीरा, सिद्ध मीराला म्हणाला. सी ओव्हर देअर, तिने खुणावलं तर सायलीने त्याची प्लेट आणलेली त्याच्यासमोर ठेवली. थँक्यू, तिच्याकडे न पाहताच तो तिला म्हणाला. आणि थोडी नाखुशीने सिद्धने ती खायला सुरुवात केली. इकडे शंतनू मात्र भलत्याच मूडमध्ये आलेला. स्वतःच्या प्लेटमधला घास भरून घेतला आणि मीराच्या समोर पकडला. अनपेक्षितपणे त्याच्या अशा वागण्याने ती क्षणभर त्यालाच पाहत राहिलेली. खा ना. अरे, ती ओझरतीच तिथे बसलेल्या सर्वांवर नजर फिरवत ओशाळून बोलली. खा खा, आम्ही काही बघितलं नाहीये ना, आम्हाला काही दिसलंय, शुभ्रा वैजूला टाळी देत म्हणाली. शंतनूने पुन्हा एकदा मीराला डोळ्यांनीच खा म्हणून खुणावलं आणि तिने तो बाईट घेतला. आणि मला, शंतनू पुढच्या क्षणाला स्वतःकडे खुणावत म्हणाला. तसा तिने तिच्या प्लेटमधला घास घेऊन त्याच्यासमोर पकडला.
तोही त्याने खूप प्रेमाने खाल्ला. दोघांचं प्रेम असं सर्वांसमोर ओतू चाललेलं. तिथं असलेल्या सर्वांना ते दिसत होतं. नियतीला मात्र ते बघवत नसावं. आजचा पार्ट इथंच संपलाय. पुढील भागात काहीतरी ट्विस्ट असणार आहे. आता तो ट्विस्ट काय असणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. तोपर्यंत ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.